आनंदबाई. रॉकी गाणी संपत साखरपुडा म्हणजे हिरो दिसायला पाहिजे ना. आणि भाऊ सीताई तुम्ही पण एकदम खतरनाक दिसता. खतरनाक. वहिनी मुलाकडची सगळी मंडळी आली आहे. मानपानात काही कमी पडायला नको. बरं लक्ष्मण भाऊ, तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे शिवा सांगत होती तब्येत बरी नाही तुमची म्हणून. काळजी घ्या बरं का. हा हो हो. आणि अहो मानपानाचं कसलं घेऊन बसलाय? पोरगा पण आमचाच आहे, पोरगी पण आमचीच आहे. मग त्याच्यात कसलं मानपान आलंय? आपलीच पोर आहे तो. मानपानाच्या कसल्या गोष्टी? उर्मिला ताई अभिनंदन बरं का. ए नवरी मुलगी कुठे आहे? अरे ती वर बसली आहे, तयार झाली आहे. तुला आली की बोलूया खाली. ऐका ना, शिवा भेटली का तुम्हाला? तिकडे आली होती? नाही मला तर नाही दिसली. आणि रॉकी आमच्या आधीच निघाला होता. बोलला शिवाला वस्तीत भेटतो म्हणून. तू अरे पावसाचे दिवस आहे, होईल उशीर, येतील ते आरामात. हा? एवढे लेकीचं लगीन, लेकीचा साखरपुडा म्हणजे साधी गोष्ट नसते. लई टेन्शन येतंय. त्या मानाने रिलॅक्स आहे. नाही भाऊ, हे एंगेजमेंट आहे फक्त, म्हणून मी रिलॅक्स आहे. लग्न जसं जवळ येईल ना तसं टेन्शन. ते खरं आहे. नाही पण काका, एका अर्थी बरं झालं की आपण साखरपुड्याला अगदी जवळच्या माणसांनाच बोलवलं, नाहीतर आणखीन धावपळ वाढली असती ना. हे अगदी बरोबर बोलला. काय माणसं वाढली ना की दगदग पण वाढते. ताई हे आणलंय. शांताबाई कुठून आलात? आणि हे काय? अहो शुभ कार्य आहे आज. आंब्याच्या डाळ्या नको का? हा द्या मी लावतो. बरं मी संपदाकडे जाते. कंटाळली असेल बोल.